डोक्यात वाताचा प्रकोप जर झाला तर डोकं गरगर फिरायला लागतं, डोकं हलकं वाटायला लागतं, डोक्यामध्ये वेदना होतात, पण त्या वेदना बदलणाऱ्या असतात. म्हणजे सकाळी हलक्या असतात, दुपारी वाढतात, संध्याकाळी पुन्हा परत वाढतात. म्हणजे त्या वेदना बदलणाऱ्या असतात. कानामध्ये आवाज यायला लागतात, कंठाला कोरड पडते, डोळे कोरडे होतात आणि केस निर्जीव, कोरडे आणि गळायला लागतात. याचा अर्थ असा असतो की आपल्या डोक्यातला प्राणवायूचा प्रकोप झालेला आहे आणि हा प्राणवायू जर याचा प्रकोप झाला असेल तर तुम्हाला भय वाटायला लागतं, तुम्ही विनाकारण चिंता करायला लागता आणि जसे ज्या प्रकारची अँझायटी आणि डिप्रेशनची लक्षणं दिसतात तशी लक्षणं तुम्हाला या प्राणाच्या प्रकोपाची दिसू लागतात. चरकाचार्यांनी जे प्राणवायूचं जे वर्णन केलंय त्यांनी त्या प्राणवायूचं स्थान सांगितलंय आणि त्याची कर्म सुद्धा त्यांनी सांगितलेली आहेत. स्थानम प्राणस्य मूर्धोर कंठ जीवाश्य नाशिका. या प्राणवायूचं स्थान म्हणजे मूर्धा म्हणजे डोकं आहे, ऊर आहे, कंठ आहे, जीभ आहे आणि नासिका आहे. आणि त्याचं कर्म सांगितले त्यांनी. ते कर्म म्हणजे स्टिबन क्षवथु उद्गार श्वासहारादी कर्मच. म्हणजे तुम्हाला थुंकणे असेल, शिंका येणे असेल, ढेकर असतील अथवा तुम्ही जो श्वास घेता तो श्वास जो चालतो तो त्या प्राणवायूच्या शक्तीवर चालतो आणि आहार जो ग्रहण केला जातो, प्राणवायू जर चांगला नसेल तर आहाराचं ग्रहण व्यवस्थित होणार नाही. म्हणजे या प्राणवायू प्रकोपित जर झाला तर तुम्हाला अगोदर सांगितलेली सगळी लक्षणं दिसायला लागतात आणि तुमच्या म्हणजे ढेकर यायला लागले, तुम्हाला जर श्वास लागला, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, हृदयाची गती वाढली आहे, धडधड वाढते हृदयाची, तर तुमचा प्राणवायू हा प्रकोपित झालेला आहे, तो कोप पावलेला आहे. आणि तो प्राणवायू जर शांत करायचा असेल तर आयुर्वेदामध्ये सुंदर असे 3 उपाय सांगितले आहेत. पण हे 3 उपाय ऐकण्यापूर्वी आपल्याला हा डोक्यातला वात का वाढतो हे आपल्याला अगोदर पहिल्यांदा माहिती करून घ्यायला हवं. तर हा वात वाढतो. आजचा हल्ली आपण म्हणतो की वात हा न खाणाऱ्याला, उपाशी राहणाऱ्याला, जास्तीची चिंता करणाऱ्याला, शोक करणाऱ्याला किंवा जास्तीचा व्यायाम करणाऱ्याला, जास्तीची कष्टाची कामं करणाऱ्याला, म्हणजे आहारामध्ये रुक्षता, शीतता, थंड खाणाऱ्याला हा वाताचा प्रकोप होतो असं म्हटलं जातं. पण आता सगळ्यात यातलं महत्वाचं कारण म्हणजे आजचा हा वात हा सुपोषितांचा वात आहे. म्हणजे ही माणसं सध्या हॉटेलिंग करतात, तेलकट तुपकट जास्तीचं खातात, पण त्यांचा वात कमी होण्याऐवजी वाढत चाललेला असतो. हे साधारणतः लक्षणं दिसतात. कारण तुम्ही वात ज्या पद्धतीच्या आहारानं वात वाढतो त्यापेक्षा एक्झॅक्ट अपोजिट जरी आहार घेतलेला असला तरी तुमचा वात वाढतोय. त्याची कारण आहेत. त्याची कारण म्हणजे आजच्या हल्ली तुमच्या विचारांचा वारा हा जरा थोडा जास्तीचा गतिमान झालाय. खूप मोठा माहितींचा मारा तुमच्या मनामध्ये येतोय आणि त्यामुळं शरीर अशांत होत आहे आणि मग मन निवांत कसं राहील. म्हणजे जर तुम्हाला शरीर शांत करायचं असेल, मन निवांत करायचं असेल आणि मनाचा वारा विराम पावावा असा वाटत असेल, त्याला विराम मिळावा जर तुम्हाला वाटत असेल तर आयुर्वेद शास्त्रानं 3 सुंदर उपाय सांगितलेत. म्हणजे डोक्यात जर वात वाढला असेल आणि तुम्हाला जर भ्रम, चक्कर, गरगरल्यासारखे किंवा तुमचे केस गळायला लागले असतील, भय वाटायला लागलं असेल, चिंता वाटत असेल तर तुम्हाला हे 3 आयुर्वेदिक उपाय अतिशय 7 दिवसामध्ये तुम्हाला याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. पहिला म्हणजे डोक्यात वाढला वात तर त्यावर तेल, तूप, श्वास
तुम्ही रोज संध्याकाळी तीळ तेलाचं अथवा नारळ तेलानं डोक्याची टाळूचं जे अभ्यंग आहे डोक्याचं अभ्यंग करायला लागा. जे केसाच्या मुळाला कोरडेपणा आलाय, जो मेंदूचा जो काही वात आहे तो तिथे तुम्हाला शांत होईल. कारण तेलाचं डोक्यावर अभ्यंग केलं तर तुम्हाला तुमचं डोकं शांत व्हायला लागतो. तिथला वात जो वाढलेला आहे, प्राणवायू जो दूषित झालेला आहे, प्रकोप पावलेला आहे, तो त्या या तेलाच्या बाह्य अभ्यंग केल्यानं सुद्धा कमी होतो. रोज सकाळी जर तुम्ही 1 ग्लास कोमट दुधामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायला लागलात तर हा कोप झालेला वात तुमचा शांत व्हायला लागतो. आणि जर तुमचं आम वाढलं असेल, तुमचं अग्निमंद झाला असेल, पित्त वाढलं असेल तर यावर तुम्हाला थोडं उपाशी राहायला सुद्धा, म्हणजे 4 तासाचं 5 तासाचं लंघन म्हणजे उपवास करता यायला हवा. मग आणि तिसरा सर्वात शेवटीचा उपाय म्हणजे श्वास. जर प्राणवायू तुम्हाला कोप पाहू द्यायचा नसेल, त्याला वाढू द्यायचा नसेल तर तुम्हाला श्वासावर तुमच्या नियंत्रण असायला हवं. आणि ते श्वासावरचे नियंत्रण म्हणजे तुमचं प्राणवायूवरचं जे नियंत्रण आहे, त्याचं जे स्थान आहे त्या स्थानानुसार त्याचा कुठेही बहिर्गमन म्हणजे तो कुठेही जास्तीचा त्रासदायक ठरू नये, तो शांत व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला शेवटचा म्हणजे योग प्राणायाम. आणि हा प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम रोज 15 मिनिटं करा, भ्रमरी. आणि तुम्हाला 5 सूर्यनमस्कार जरी केले, किमान 5-7 करावेत, पण किमान 5 जरी सूर्यनमस्कार जर झाले तर तुम्हाला हा डोक्यात जो प्रकोप पावलेला प्राणवायू आहे ना, नुसत्या अनुलोम विलोम प्राणायामानं सुद्धा शांत होतो. म्हणून ज्यांना ज्यांना असं वाटतंय की त्यांचा डोक्यातला वारा आहे तो शांत नाही आहे, मन निवांत होत नाही आहे, शरीर अस्थिर आहे, अशांनी हे 3 उपाय करून पहा. आणि डोक्यात वाढलेला जो वात आहे, ज्याला प्राणवायूचा प्रकोप म्हणू शकतो, कारण प्राणवायूचं स्थान चरकाचार्यांनी शिर सांगितलंय. आणि म्हणून या शिरोवाताची लक्षणं याकडे दुर्लक्ष न करता जर वेळीच 7 दिवस जर तुम्ही तेल तूप श्वास जर या उपचाराचा जर तुम्ही आरंभ केला तर 7 दिवसात तुम्हाला चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.